तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा होणार आहे। कन्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या 3 लोकसभा मतदारसंघांसाठीची ही मोदींची एकत्रित सभा असेल आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक या सभेत येतील असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली आहे। दरम्यान मोदींच्या सभेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। कन्हानमधील ब्रुकबॉन्ड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकरच्या आवारात ही सभा होणार असून पोलिसांनी मंगळवारपासूनच सभास्थळाचा पूर्ण ताबा आपल्याकडे घेतलाय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सभास्थळावरून थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, सगळ्यांना उत्सुकता आहेत की आज मोदी कन्हान इथल्या सभेमध्ये काय बोलतात, कशा प्रकारची पूर्वतयारी त्या ठिकाणी झाली आहे? विशाल, निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, कारण की चंद्रपूरची सभा झाल्यानंतर 1 दिवसानंतर लगेच नागपूरला सभा होत आहे आणि 3 लोकसभा मतदारसंघामध्ये भंडारा गोंदिया असेल, रामटेक असेल, नागपूर असेल या 3 लोकसभा मतदारसंघासाठी एकत्रित सभा घेतली जाते। जर का तुम्ही पाठीमागे बघितलं ना तर पाठीमागे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळत आहे आणि सकाळपासूनच एक वेगळा उत्साह नागपूरमध्ये आपल्याला सभेला घेऊन पाहायला मिळत आहे। सभेचं जर स्लोगन बघितलं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, अब की बार 400 पार महाविजय संकल्प सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि शिवसेनेचे नेते आपल्यासुद्धा आपण त्यांना विचारूया। शिवसेनेचा उमेदवार आहे, पंतप्रधानांची शिवसेनेच्या उमेदवारासाठीची पहिली सभा आहे, किती महत्त्वाची राहील असं वाटतं तुम्हाला? आदरणीय मोदी साहेबांची ही जी सभा आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि हा संकल्प मेळावा आहे। विजयाचा संकल्प इथून सुरू होणार आहे आणि विदर्भातून तो रामटेक प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या रामटेकमधून सुरू होते। ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे। मी या भागामध्ये गेली 15 वर्ष काम करतोय संपर्क नेता म्हणून, तर या भागामध्ये आमचा विजय निश्चित आहे। 2 वेळा मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते पाहायला मिळतात एकत्रित आणि महायुतीचं एक मजबूत शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे। भाजप आणि शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते आहेत। जोगेंद्र कवाडे साहेबांची संघटना पण ह्याच्यासोबत आहे आणि बाकीचे सर्व घटक पक्षचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत आणि खरंच सगळ्यांच्यामध्ये एक सलोखा आहे आणि एक सामंजस्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे विजय हा निश्चित आहे। हे सर्वजण रस्त्यावरती येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभे राहणार, उतरणार। विचार आपण बघू शकतो की जर का तुम्ही पाठीमागे बघितलं ना तर या 3 लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात नेत आहे। पार्किंगची व्यवस्था थोडी दूर केलेली आहे सुरक्षेच्या कारणामुळे। अशाच प्रकारचे सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।